आंब्याचा नैसर्गिक गोडवा, गुळाची खास चव यांमुळे हा मँगो गुळाचा गोड शिरा मऊ, लुसलुशीत आणि खूपच चविष्ट लागतो। तुम्हाला माहित आहे का, शिऱ्यामध्ये गुळ घातल्याने शिऱ्याचा रंग थोडा गडद आणि आकर्षक होतो। साखरेमध्ये पोषण मूल्य कमी असतं, त्यातून फक्त गोडवा आणि कॅलरीज मिळतात, तर गुळामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम यांसारखी खनिजे असतात, त्यामुळे शरीराला पटकन ऊर्जा मिळते आणि पारंपरिक पद्धतीने थोडा पौष्टिकही मानला जातो। गुळामुळे शिरा अधिक मऊ आणि ओलसर राहण्यास मदत होते। साहित्यांची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे। इथे मी 1.5 वाटी बारीक रवा निवडून घेतलेला आहे। 1 हापूस आंब्याचा पल्प साखर न घालता मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। 1 वाटी पिवळ्या कलरचा गुळ घेतलेला आहे। गोडीला एवढा पुरेसा आहे। फक्त गुळ घेताना तो काळपट घेऊ नका, त्यामुळे शिऱ्याचा रंग हा काळा होईल। 1 वाटी गरम दुधामध्ये काही केशर भिजवून घेतलेले आहे। आता ड्रायफ्रुट्स मध्ये मी इथे काजू, बदाम, अक्रोड, मनुके चॉप करून घेतलेले आहेत। तुम्हाला हवे ते ड्रायफ्रुट्स तुम्ही घालू शकता आणि किती घालायचे याचे प्रमाण तुमच्यावर आहे। इथे मी काही सजावटीसाठी चॉप पिस्ता आणि काजू घेतलेले आहेत, तसेच मँगोचे काही चॉप तुकडे सुद्धा घेतलेले आहेत। अर्धा चमचा विलायची पूड आणि पाव चमचा साधं मीठ घेतलेलं आहे। मीठ का, तर मिठामुळे गोडपणा संतुलित होतो, शिरा फिका लागत नाही, गोडवा जास्त बोचरा वाटत नाही। मिठामुळे शिरा अधिक चविष्ट आणि रिच लागतो, यामुळे गुळाची चव अधिक खुलून येते, म्हणून मीठ घालायचं। आता कढई गरम करून त्यामध्ये निम्म तेल निम्म तूप गरम करायचं। तुम्ही शिरा हा तुपात किंवा तेलात कशातही करू शकता। यात आधी सजावटीचे काजू फ्राय करून वेगळे काढून ठेवलेले आहेत आणि मग सगळे ड्रायफ्रुट्स तेलात किंवा तुपात घालून छान परतून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये रवा घालून 3 मिनिटं मंद आचेवरती चांगला रवा भाजून घ्यायचा आहे। एकीकडे गरम पाणी सुद्धा करायला ठेवलेले आहे, बघू शकता। रवा छान भाजून 3 मिनिटं झाल्यावर त्यात गुळ घालायचा। गुळ वितळायला 4 मिनिटं जातील, त्यात रवा ही आणखीन भाजून निघेल। व्हिडिओ थोडा फास्ट केलेला आहे। गुळ बघू शकता पूर्ण रव्यामध्ये वितळलेला आहे। आता या स्टेजला मँगोचा पल्प परत केशरयुक्त दूध घालून छान मिक्स करून घ्यायचं। शिऱ्याचं टेक्स्चर आणि रंग बघू शकता व्हिडिओमध्ये। मिश्रण 1 ते 2 मिनिटं परतून आता त्यामध्ये विलायची पूड आणि मीठ घालून पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि गरजेनुसार गरम पाणी घालून मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि झाकण ठेवून 5 मिनिटं शिरा वाफवून घ्यायचा। 5 मिनिटांनंतर गॅस बंद करायचा आणि झाकण उघडून बघितलं तर इथे शिऱ्याचं टेक्स्चर आणि रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे। मँगो शिरा सर्व करताना हव्या त्या आकाराचे भांडे घेऊन त्यामध्ये आधी तळलेले काजू लावून घ्यायचे, मग चॉप पिस्ता घालायचा आणि काही मँगोचे तुकडे घालायचे। बरं, गॅस बंद केल्यावर शिऱ्यामध्ये काही चॉप मँगोचे तुकडे पण घाला। शिरा खाताना ते मध्ये मध्ये आले की खूप छान वाटतं। आता सजवलेल्या प्लेटमध्ये शिरा भरून घ्यायचा आणि हाताने किंवा स्पॅच्युलाच्या सहाय्याने शिरा प्रेस करून घ्यायचा। वाटतोय ना भारी? चव पण खतरनाक लागते, विषय आहे का? आणि शिरा उपडी मारून घ्यायचा। पारंपरिक, पौष्टिक आणि वेगळी चव हवी असेल तर हा गुळाचा शिरा नक्की ट्राय करून बघा।